हॅलो नमस्कार. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आणि आज आहे मकर संक्रांती. तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मी आता पुरणाचा स्वयंपाक सुरू आणि पुरणाच्या स्वयंपाकाला सुरुवात केली आहे. इथं आमच्या दोघांसाठी चहा, इथे डाळ शिजती हरभऱ्याची, इथे दूध, हे घरच्या गाईचं दूध आहे आपल्या, आणि इथे हिरवी मिरच्या हे करून कट करून ठेवल्यात भाज्यासाठी, आणि इथे पीठ आणि हे भाज्याचं. आणि तुम्हाला दाखवतो माझा खण. इथे खण करून ठेवलाय मी. कुठे सुगडी म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथं आता आमटीला फोडणी द्यायची. इथं पुरण वाटून झाले, पुरण वाटून चटका देऊन झाले. आता ह्यात थोडा मसाला टाकते, हा काळा मसाला. बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलाय. प्राप्ती शाळेत गेली. असं थोडा कट छान येतो असं केल्यास. किती छान कट आला. वाटण छान तळून घ्यायचं आधी. ही आमटी पातळच छान लागते, थोड्या वेळाने अजून घट्ट होईल. चवीनुसार मीठ. ही पहिली पोळी गाईसाठी झाली. आता थोडं तेल कमी लावायचं. छान खरपूस भाजून घेतली ना पोळी, छान लागते चवीला पण.
सगळ्यांना द्यायचं, आजीला द्यायचं, सगळ्यांना द्यायचं हा बाळा. आज जेवायला प्राप्तीच्या आवडीची पुरणपोळी. हो इकडे ये ना बाळा, इकडून येऊन बोल ना. जा कपडे चेंज करा आणि पोहे खायचे का तोपर्यंत? तुला बाबांसाठी केलेले मी आताच. हा ठीक आहे. मी आता काय करते, नैवेद्य दाखवणार सुगड्यांना ते, मग तू जेव. काय करते मम्मा तू? अगं देवाला वसून घेते, आता नैवेद्य दाखवते. न्यू बांगड्या कधी घेतल्या? आता संक्रांतीसाठी. हा छान आहे. वा माझे फेवरेट फ्लावर्स. मम्मा हे काय करते तू? काय करायचं असतं? हे संक्रांतीला वसायचं असतं. थांब मला आता थोडं डिस्टर्ब करू. ठीक आहे. मम्मा आता काय करते? हे काय मम्मा? तू तिकडे पण पूजा करत होती. अगं तुळशीला पण करायचं असतं, तुळशीला चुडे ठेवते. हा तुळशीला पण वसायचं. अजून पण किती छान आलंय. हो. बघ तुला पण हळदी